आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवारातील लोड शेडिंग तात्काळ बंद करा, शेतकरी संघटनेची मागणी। बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवारातील लोड शेडिंग वीज वितरण कंपनीने तात्काळ बंद करावी व वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी बागलाण तालुका शेतकरी संघटनेने महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले की बागलाण तालुक्यात बहुतांश शेतकरी हे शेतात राहतात। मजुरी दर वाढल्यामुळे शेतकरी स्वतः उशिरापर्यंत शेतात काम करतात। अशातच आपल्या तालुक्यात जंगली जनावरांचा वावर वाढलाय। यापूर्वीही तालुक्यात बिबट्यांचा सुळसुळाट झाला होता व आता पावसाळा असल्यामुळे साप, विंचू यासारखे विषारी प्राणी सर्रास शेतात वावरत असतात। अशा संकट काळात शेतकऱ्यांचा आधार फक्त उजेडाचा असतो, परंतु गेल्या महिन्याभरापासून आपण रात्रीची शेतशिवारात लोड शेडिंग सुरू केल्यामुळे आमचा जीव धोक्यात आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील शेतशिवारात सुरू असलेली लोड शेडिंग तात्काळ बंद करून सुरळीत वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। जर येणाऱ्या 8 दिवसात आपण रात्रीची शेतशिवारातील असलेली लोड शेडिंग बंद न केल्यास कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या घराची व रात्रीची वीज कापण्यात येईल। अशा प्रकारचे आंदोलन होऊ शकते, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस महावितरण जबाबदार असेल, असे शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले। निवेदनावर शेतकरी संघटनेचे बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, कार्याध्यक्ष भास्कर बागुल, शरद सूर्यवंशी, सागर जगताप, जगदीश अहिरे, रुपेश जाधव, त्र्यंबक जाधव आदींच्या सह्या आहेत। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।